श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आपल्या सर्वांच्या स्वामी संदेश देणाऱ्या उत्साही जीवन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामींनी या व्हिडिओद्वारे दिलेला संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. तुमच्या आयुष्यातील अडचणी खूप प्रमाणात कमी होतील. स्वामी आपल्याला सांगतात, आयुष्यात येऊन जगता आलं पाहिजे, मरता केव्हाही येतं. स्वामी भक्त हो, जे सुख आपल्या पदरी पडलं आहे ते भोगता आलं पाहिजे, पण त्याचबरोबर दुःखही येतच राहणार आणि ते दुःख पचवता आलं पाहिजे. यशाने माणूस उंच होतो, त्याचे पाय जमिनीवर राहिले पाहिजेत. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसेही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, ती सहन करता आली पाहिजे. जगण्याच्या लढाईत कायम भासेल उणीव, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा हा संगम करून फक्त समाधानी आयुष्य जगता आलं पाहिजे. मला एक कळत नाही, असे का बरं आहे? किंमत पैशाची आहे, माणसाची नाही. किंमत बाह्य सौंदर्याला आहे, मनाच्या सौंदर्याला नाही. किंमत चांगल्या किमतीच्या कपड्याला आहे, साध्यापणाला नाही. किंमत खोटेपणाला आहे, खरेपणाला नाही. किंमत तर शून्य आहे. किंमत फक्त चमकणाऱ्या हिऱ्यालाच आहे, दगडात कोरलेल्या किमती गोष्टीला नाही. किंमत फक्त किमती दिसणाऱ्याला आहे. कलियुगाचं खरं रूप दाखवणाऱ्या या ओळी तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. मंडळी, वाद होणार असेल तर संवाद न झालेलाच बरा, नाही का? प्रेम असल्यास पुरावा द्यावा लागत असेल तर समजूतदारपणाने घेतलेला दुरावाच बरा, नाही का? स्वतःचा आधार स्वतःच असलं ना, नको तिथं खचून जाणं कधीच नशिबी येत नाही. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजलं तर कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्कीच थांबेल. स्वामी आपल्याला म्हणतात, तू स्वतः खंबीर हो. तू स्वतःचे पाय रोवून उभं राहा. तू स्वतः असं कोणतं तरी काम कर की ज्यातून तू स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकशील. तू स्वतः प्रयत्न तर कर. मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे. आपल्या कष्टातच आपले स्वामी आपल्याला दिसले पाहिजेत. जसे आपण स्वामी भक्ती करतो तशीच आपल्या मेहनतीची भक्ती केली तर स्वामींचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच मेहनतीतून आपली इच्छा आपल्या समोर पूर्ण होऊन उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये स्वामींचे नाव लिहायला विसरू नका. जर तुमचं कोणाशी भांडण झालं तर भांडण झाल्यावर थोडे दिवस शांत राहून बघा. जो आपला आहे तो आपलाच राहतो आणि जो परका आहे तो एका क्षणात परका असल्याची जाणीव करून देतो. जो आपला असतो तो आपल्याला मनवायला येतो, काळजी करतो आणि जो नुसता प्रेम असल्याचा दिखावा करतो त्याला आपण रुसलो, रडलो, नाराज झालो याचा काहीच फरक पडत नसतो. आणि अशा व्यक्तीशी बोललो काय, नाही बोललो काय, ते आपल्या आयुष्यात सुखी, समाधानी, आनंदीच राहतात. दुसऱ्यासाठी काही सुद्धा करताना आपल्याला झेपेल इतकंच करावं. अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो, झटतो. प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो. कोणताही स्वार्थ नसताना मतप्रवाह तर दोन्ही बाजूनी असतात. ज्यांच्यासाठी करतो त्यांना असं वाटतं, केलं आमच्यासाठी तर काय फरक पडतो, त्याचं कर्तव्यच होतं ते. आपण निस्वार्थी त्याच्यासाठी केलेल्या कामाची त्याला थोडीही कदर नसते. स्वामी भक्त हो, कधी कधी काय होतं, आपल्याला कोणत्याच कामात यश येत नाही, समोरची व्यक्ती आपल्याला किंमतच देत नाही. त्यावेळेला आपण मनातून खचून जातो, निराश होतो. अशा वेळेला काय करायचं तर आपल्या मनाची आपणच समजूत काढायची. बघ, तुझ्या पाठीशी स्वामी आहेत, खंबीर उभे आहेत. त्यामुळे माझी इच्छा एक ना एक दिवस नक्की पूर्ण होणार आणि या आशेवरच आपले काम प्रामाणिक आणि एकनिष्ठ करत राहायचं. बघा, हे स्वामी आहेत तुमच्या पाठीशी.
ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या शक्य करून दाखवतीलच, हा विश्वास मनात ठेवून आपले काम करत राहायचं. हा विश्वास तुमच्या मनामध्ये असेल तर कमेंटमध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी हे लिहा.